राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने शनिवारी उघडीप दिली आहे आणि त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे। त्यामुळे कोयना धरणातून करण्यात येणारा 30,000 क्युसेक विसर्ग स्थिर ठेवण्यात आला आहे। पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा कोयना नद्यांच्या पाणीपातळीत घट झाल्याने पुराचा धोका टळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग 10 दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता। कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने 3000 मिलीमीटर पावसाचा टप्पा पार केलेला आहे आणि या आठवड्यात रोज सरासरी 4 ते 5 टीएमसी पाण्याची आवक होत होती। त्यामुळे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटाने उचलून कोयना नदीपात्रात धरणाच्या सांडव्यावरून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे। मात्र पाण्याची आवक जलाशयात प्रति सेकंद 25,000 क्युसेक्सपेक्षा जास्त होत होती। त्यामुळे 2 तासातच धरणाचे दरवाजे 4 फुटांपर्यंत उचलून 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता। धरणात होणारी पाण्याची आवक आणि धरणाचा एकूण पाणीसाठा याचा ताळमेळ बसत नव्हता। त्यामुळे शुक्रवारी 7 वाजता धरणाचे दरवाजे 6 फुटांवर नेऊन कोयना नदीत 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला। सांडव्यावरून 30 आणि पायथा वीजगृहातून 2,100 असा 32,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात होत आहे। दरम्यान काल रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाची पाणीपातळी वाढली होती। त्यामुळे धरण व्यवस्थापनाने आज शनिवारी सकाळी 9 वाजता धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग 40,000 क्युसेकपर्यंत वाढवण्याचं जाहीर केलं होतं। मात्र सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या धरणातील विसर्ग 6 फुटांवर स्थिर ठेवून 32,100 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे। पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा कोयना नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने पूरस्थितीचा धोका टळला आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा।